एक महत्त्वाची बातमी, 4,500 शिवसैनिक संपर्कात असल्याचं चव्हाण म्हणाले. तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इनकमिंग सुरूच राहणार असल्याचंही रवींद्र चव्हाणांनी म्हटल्याची माहिती आहे. आमच्यामध्ये समन्वय आहे, महायुती म्हणूनच लढणार असं सुद्धा रवींद्र चव्हाण म्हणाले. राज्यभरात भाजप ऑपरेशन कमळ जोरात चालवणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री या प्रकरणावरून नाराज होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ही गोष्ट बोलून दाखवली होती आणि आता ही अपडेट यामध्ये समोर येते. तर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, महायुती मजबूत झाली पाहिजे असं एकीकडे एकनाथ शिंदे म्हणतायत. महायुतीला गालबोट लागता कामा नये. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय महायुतीमध्ये अंतर्गत प्रवेश नको असंही शिंदेंनी म्हटलंय आणि अतिशय सक्त अशा सूचना मुख्यमंत्री यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, देतील असं शिंदेंच्या सेनेतनं भाजपत जे इनकमिंग होत आहे त्यावर शिंदे म्हणतायत. महायुती मजबूत झाली पाहिजे. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये. महायुतीला कुठेही गालबोट लागू नये. यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत, शिवसेना भाजप, भाजप शिवसेना किंवा महायुती, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये. आणि त्यामुळे मी देखील आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्या देखील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय सक्त सूचना देतील आणि महायुती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा नाही, गालबोट लागणार नाही. मुलाच्या मतदारसंघात या गोष्टी घडल्या मोठ्या प्रमाणावर डोंबिवलीमध्ये. त्याच्यानंतर हा सगळा विषय झालेला आहे. नाही तर त्याच्या आधी काय शिंदे गटाने भाजपचे आणि भाजपने शिंदे गटाचे लोक घेतले नाही का? मी महाराष्ट्रातली वर्षभराची यादी तुम्हाला देऊ शकतो. परंतु जिथं एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर शिंदे यांच्या मतदारसंघात आणि विशेषतः डोंबिवली मतदारसंघामध्ये, डोंबिवली विधानसभा याच्यामध्ये भागामध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला मोठा उछाल ज्याला म्हणता येईल, उचल या विषयाने घेतलेली. आणखी एक महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सध्या टांगती तलवार असल्याचं कळतंय. 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचाही दावा होतोय. आरक्षणाची ही मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार. 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50%ची मर्यादा ओलांडल्याचा दावा आहे. यात 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महापालिका आणि 57 नगरपालिका नगरपंचायतींचा समावेश आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावल्यानं कोर्टानं नाराजीही व्यक्त केली आहे. तर निवडणुकांना स्थगिती देण्याचा खंडपीठाचा थेट इशारा आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना किती आरक्षण द्यावं याचा बांठिया आयोगाचा अहवाल. राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारलाय. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेताना ओबीसी आरक्षणाबाबत बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती राहील असे आदेश दिले. असं असतानाही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सोयीनुसार अर्थ लावल्याचा दावा. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले. दरम्यान आजच्या सुनावणीकडे विशेष लक्ष आहे. यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी राज्य सरकारमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती आहे. आजच्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीनं कोणती भूमिका घ्यायची याबद्दलही चर्चा झाली. दरम्यान आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या पालिका निवडणुकांना स्थगिती मिळू शकते असाही अंदाज आहे. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा, निवडणुकांना स्थगिती देण्याचा कोर्टाचा इशारा. 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 57 नगरपालिका नगरपंचायती, 2 महापालिका, एकूण 159 स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान कोणत्या ठिकाणी किती आरक्षण लागू झालंय पाहूया. नंदुरबारमध्ये 100%, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीत 78%, धुळ्यामध्ये 73%, तर नाशिकमध्ये 72% आरक्षण लागू झालंय. तर अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोल्यात 60 ते 70% आरक्षण लागू झालंय. दरम्यान नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाण्यामध्ये 51 ते 60% आरक्षण लागू झालंय.
आम्ही आज आमच्या ओबीसीची बाजू मांडणार आहोत. जिथं 50% ब्रीच झाला असेल तिथं आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, परंतु बाकी ठिकाणी जिथं 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली नाही आणि 27% ओबीसीला आरक्षण दिलंय ते तसंच अबाधित ठेवावं. जर मग तुम्हाला बाठी आयोग लागू करायचा असेल तर मग त्याच्यावर सविस्तर सुनावणी घ्या, मग वाटलंच तर मग निवडणुका पुढे घ्या. आमचा निवडणुकांना विरोध नाहीये, पण आमचं ओबीसीचं आरक्षण 27% ते अबाधित राहिलं पाहिजे, ते राखलं पाहिजे अशी भूमिका आज आम्ही कोर्टात मांडणार आहोत. ओबीसी कॅटेगरीतून निवडून आलेल्या जे काही सदस्य होते त्यांचं सदस्यत्व सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. मला असं वाटतं निवडून आल्यानंतर सदस्य न झालेलं परवडलं, पण निवडून आल्यानंतर सदस्यत्व रद्द होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि म्हणून निवडणूक आयोगाची याच्यात मोठ्या प्रमाणावर चूक आहे. आता निवडणूक आयोग काय खुलासा करतात ते बघू, फक्त मला असं वाटतं आज नाही तर उद्या हा विषय येणार.